Hello, friends. I welcome you in today's lesson that is grammar, antonyms, and synonyms. This is the lecture in communication skills in English. This topic in your semester second. Now, what is antonyms and synonyms? First of all, we are going to learn about antonyms. See the word antonyms. Antonym are the words that have contrasting or opposite meanings. Antonyms हे असे वर्ड्स असतात की जे आपल्याला विरुद्ध अर्थाचे शब्द असतात किंवा त्याचा अर्थ हा परस्पर विरोधी असतो. फॉर एक्झाम्पल, गुड, बॅड. See, in the opposite of good, that is bad. Next example is big, small. Okay, big in opposite word is small. बघा, आता हे जे दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यामध्ये पहिले वर्ड आहे गुड, बॅड. चांगलं आणि वाईट. गुड म्हणजे चांगलं, बॅड म्हणजे वाईट. आता हे जे दोन शब्द आहे हे परस्पर विरोधी अर्थाचे शब्द आहे. त्याचबरोबर बिग, स्मॉल, मोठं आणि लहान हे जे वर्ड्स आहे हे परस्पर विरोधी अर्थाचे शब्द आहे. If we see more examples, there is some pairs of opposite words. For example, accept, refuse, ancient, modern, always, never, bad, good, beautiful, ugly, back, front, bitter, sweet, farewell, welcome. So these are opposite words. The meaning they shows opposite. Opposite words by using prefix. Now, prefix वापरून आपल्याला शब्द विरुद्ध अर्थाचे बनवता येतात. Now what is prefix? Prefix म्हणजे काय? A letter or syllable put at the beginning of a word is called a prefix. एक लेटर किंवा सिलॅबल म्हणजेच मिनिमल पेअर ऑफ युनिट. जर आपण एखाद्या शब्दाच्या अगोदर जॉईन केलं तर त्यापासून बनणारा शब्द हा अपोजिट मीनिंगचा असतो. यामध्ये प्रिफिक्स कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. लिस्ट ऑफ प्रिफिक्स दॅट गिव्स अपोजिट मीनिंग. या ठिकाणी काही प्रिफिक्स दिलेले आहेत की ज्यामध्ये ते वर्ड्सला जोडल्यानंतर त्या वर्डचा अर्थ हा विरुद्धार्थी होऊन जातो. फॉर एक्झाम्पल बघा कोणते कोणते प्रिफिक्स आहेत ते. मिस, अन, इन, इल, डिस, इम, इर, अँटी, एक्सेट्रा. या शब्दांबरोबरच आणखीनही काही प्रिफिक्स वर्ड्स आहेत की जे परस्पर विरोधी अर्थाचे शब्द आपल्याला देतात. When these prefixes are used in the words generally give opposite or negative meaning.
हे शब्द प्रिफिक्सेस शब्दांना जोडले, एखाद्या वर्डला जोडले तर त्यापासून अपोजिट मिनिंग तयार होतं किंवा निगेटिव्ह मिनिंग तयार होतं. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले. एबल त्याच्याविरुद्ध आहे ते अनएबल. आता ह्या ठिकाणी एबलला अन लावल्यामुळे त्याचा अर्थ विरुद्ध झाला. नंबर 2, लाईक डिसलाईक. पॉसिबल इम्पॉसिबल. आता बघा, पॉसिबल म्हणजे शक्य, इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. आता पॉसिबल शब्दाला या ठिकाणी इम लावला त्यामुळे त्याचा अर्थ बदलला आणि तो विरुद्धार्थी झाला. पॉसिबल इम्पॉसिबल. यामध्ये बघा, नेक्स्ट वर्ड आहे कॉल, मिस कॉल. त्यानंतर ॲक्युरेट इनॲक्युरेट, लिमिटेड अनलिमिटेड. यामध्ये बघा, लिमिटेड म्हणजे लिमिटेड म्हणजेच मर्यादित आणि अनलिमिटेड म्हणजेच काय, अमर्यादित. आता लिमिटेड शब्दाला अन लावला त्यामुळे त्याचा अर्थ बदलून विरुद्धार्थी झाला अनलिमिटेड म्हणजेच अमर्यादित. ऑनेस्ट डिसऑनेस्ट. त्यानंतरचा शब्द आहे ऑनेस्ट डिसऑनेस्ट. रेग्युलर इररेग्युलर. आता यामध्ये बघा, रेग्युलर म्हणजे काय, सतत येणारा किंवा सतत हजर असणारा रेग्युलर. आणि इररेग्युलर म्हणजे काय, सतत गैरहजर राहणारा. ओके. मग आता यामध्ये विरुद्धार्थाचे शब्द या ठिकाणी आहेत. त्यानंतर बघा, ॲबिलिटी इनॲबिलिटी. आता हे असे प्रिफिक्स वापरून अपोजिट वर्ड्स आपल्याला मिळत असतात. सी दीज आर सम लिस्ट ऑफ सम अँटोनिम्स. काही अँटोनिम्स या ठिकाणी लिस्ट दिलेले आहेत. ते बघा, एबल अनेबल, अबव बिलो, ॲबसेंट प्रेझेंट, ॲक्सेप्ट डिक्लाइन, ॲक्सेप्ट रिफ्यूज, अचीव फेल, ॲडमिट डिनाय, ॲडमिट रिजेक्ट, अगेन्स्ट फॉर, ॲग्री डिसॲग्री, अलाइव डेड, अलोन टुगेदर, always never, ancient modern, answer question, small big, soft hard, arrive leave, ascend descend, ask answer, attack defend, awake asleep, bad good, beautiful ugly, before after, begin end, behind in front of, best worst, big little, birth death, bitter sweet, black white, interesting boring, start finish. See, these are the antonyms. Now we are going to learn about synonyms. Now what is synonyms? A word or phrase that has the same meaning as another word or phrase in the same language. Words that gives similar meanings are called as synonyms. बघा, असे शब्द की जे समान अर्थ दर्शवतात त्यांना आपण काय म्हणतो, समानार्थी शब्द असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, ॲबोर्ड. ॲबोर्ड ह्या शब्दाचा अर्थ होतो राहण्याची जागा. आता त्याला समानार्थाचे शब्द असे आहेत, होम हाऊस म्हणजे घर किंवा निवारा. हे जे आहे हे समानार्थाचे शब्द आहे. म्हणजेच एका शब्दाला दुसरा पर्यायी शब्द असणे, त्याच अर्थाचा पर्यायी शब्द असणे म्हणजेच समानार्थी शब्द होय. यालाच इंग्लिशमध्ये
सिनोनिम्स असं म्हणतात. दुसरं शब्द आहे बघा अफेक्शन, लव. आता अफेक्शन म्हणजे प्रेम आणि लव म्हणजे सुद्धा प्रेम. ॲड, जॉईन, आन्सर, रिप्लाय. आता बघा आन्सर देणे म्हणजे उत्तर देणे आणि रिप्लाय देणे म्हणजे सुद्धा आपण उत्तर देणे. अराईव्ह म्हणजे येणे, कम म्हणजे सुद्धा येणे. या ठिकाणी अराईव्ह, कम. बिगिन, स्टार्ट. बिगिन म्हणजे सुरुवात करणे, स्टार्ट म्हणजे सुद्धा सुरुवात करणे. अशा पद्धतीने हे या ठिकाणी सिनॉनिम्स तुम्हाला दिलेले आहेत. नेक्स्ट बघा चॉईस सिलेक्शन, डिमॉलिश, डिस्ट्रॉय, इफेक्ट, रिझल्ट, एंड, conclusion. See, these are the synonyms. Synonyms gives similar meanings. Here, list of some synonyms. काही synonymsची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे ती बघूया. लार्ज, बिग, एक्साइट, लिव, प्रेझेंट, गिफ्ट, अलाइक, सेम, स्टोन, रॉक, लास्ट, final, easy, simple, false, untrue, above, over, difficult, hard, right, record, mistake, error, occur, happen, trip, journey, sad, unhappy, good, fine, job, occupation, infant, baby, select, choose, accurate, correct, always, forever, connect, join, clarify, explain, speak, talk, fast, quick, ill, sick, near, close, start, begin, rise, lift, under, below, angry, mad, one, single, keep, hold, end, finish, respect, honor, get, receive, glad, happy, true, correct, old, ancient, rich, wealthy, safe, secure, afraid, scared, arrive, rich, care, protection, damage, hurt, behave, act, all, every, admit, confess. See, these are some list of synonyms. These words gives similar meaning. So various kind of words are there in English language. So you have to find out all these words and you have to write down these words in your notebook. You have to read these kind of words regularly. That is why you will become familiar with those words and you can write, you can spell, you can utter these words whatever you needed. So these words or the grammar needs more practice. If you practice, you will get know about all these kind of words and also grammar. So you just practice all these kind of words, listen, write and read. All the best. Thank you.